नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. लाडूसाठी लागणारे साहित्य बघूयात आपण. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धा वाटी खोबरं आहे, अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत, पाऊण वाटी गूळ आहे आणि वेलची जायफळची पूड आहे. तर सर्वात प्रथम आपण तीळ जे आहेत ते भाजून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे माझ्याकडे भाजलेलेच होते, मी तेच वापरलेले आहेत. पुढे आपण काय करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला भाजलेले तीळ जे आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर वेलची आणि जायफळची पूड टाकून घ्यायची आहे, गूळ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं. त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये खोबरं जे आहे आपण भाजलेलं होतं, खोबरं बघा तुम्हाला नॉर्मलच भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि ते सुद्धा मिक्सरला टाकून बारीक फिरून घ्यायचं. खोबरं बारीक न करता तुम्ही लाडू वळता वेळेससुद्धा ते डायरेक्ट मिश्रणामध्ये टाकून लाडू वळलेत तरी पण छान लागतात लाडू खायला. आपण मिक्सरमधून बारीक सगळं साहित्य वाटून घेतलेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. आपल्याला हवा त्या आकाराचा आपण लाडू बनवू शकतो, पण मुलांना खाण्यासाठी लाडू बनवले तर आपण ते छोटे छोटेच बनवत असतो, म्हणून मग मी ते छोटे छोटे लाडू माझ्या मुलांसाठी बनवलेले आहेत. तुम्हाला सजावटीसाठी एखादं ड्रायफ्रूट लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. मी इथे काजू लावलेला आहे. नाही लावलात तरी पण लाडू छान दिसतातही आणि खायलाही तितकेच छान लागतात. तर मी तुम्हाला बघा आणखीन एक लाडू इथे वळून दाखवते आहे. तर अशा प्रकारे मी माझे सर्व लाडू जे आहेत ते वळून घेते. एक टीप सांगते, गूळ जे आहे ते साधं वापरायचे, चिक्कीचं गूळ वापरायचं नाही आहे. अगदी एका हाताने तुम्ही हा लाडू सहज वळू शकता, इतके ते सोपे आहेत आणि शिवाय पौष्टिकही. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हो, एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.